नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती आनंदाची बातमी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय असणार आहे ती बातमी, कोणती बातमी असणार आहे, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट्स मला पुढे देखील मिळत राहतील। चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। जे संजय गांधी निराधार योजनाचे जे नागरिक आहे, जे लाभार्थी आहे, जे लाभ घेत आहे, असे काही नागरिक आहे की त्यांना असे बरेचसे लाभार्थी आहे की त्यांना हे पेन्शन मिळाले सुद्धा आहे, आणि असे काही लाभार्थी आहे की त्यांना हे पेन्शन अजून देखील मिळालेले नाही, व त्यांना कधीपर्यंत मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सरकारने एक GR निर्गमित केलेला होता। त्या GRच्या नुसार म्हणजेच की जे संजय गांधी निराधार योजनाचे लाभार्थी आहेत, बऱ्याचशा लाभार्थ्यांना असं वाटते की DBT लिंक आहे, म्हणजे की आपल्याला DBT लिंक असून सुद्धा हे पैसे येत नाही। हे का बरं येत नाही की DBT लिंक असून सुद्धा हे पैसे यासाठी येत नाही की सरकारने GR मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले होते की जर तुमचे DBT लिंक असेल आणि आधार कार्ड हे व्हॅलिडेट असेल तरच तुम्हाला संजय गांधी निराधार योजनाचे जे लाभार्थी आहेत त्यांना पुढे देखील ह्या पेन्शनचा लाभ हा या ठिकाणी मिळणार आहे, व येत्या 30 तारखेपर्यंत त्यांना ह्या लाभार्थीचा खात्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। धन्यवाद।